पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या दिवशी आज 12 मार्च रोजी पंढरपूरच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली आहे। भारतीय जनता पक्षाला 8 तर विरोधातील दोन्ही राष्ट्रवादी आणि भालके गटालाही 8 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच होता। मात्र मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी आपले जुने सहकारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शुभम आगवणे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे। वसंतराव देशमुख हे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जातात। वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या देशमुख यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्षपद सोपवलं होतं। त्यामुळे आता पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीतही देशमुख यांनी मोहिते पाटील यांचा सल्ला घेतला असण्याची शक्यता आहे। त्यांच्या ग्रीन सिग्नल नंतरच देशमुख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा मोहिते पाटील समर्थकांच्या पाठिंब्यावरच भाजपाचा सभापती ठरला हे निश्चित।